नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 286 विधानसभा मतदारसंघात काय होणार? सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभामध्ये रणधुमाळीचा जोर असून हल्ली काहीच दिवस राहिले आहेत मतदानासाठी आणि खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या मैदानामध्ये उतरलेल्या उमेदवारांचे प्रचारही तसेच जोरजोरात चालू असून आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यांना काही प्रश्न इंडिया न्यूज 28 च्या वतीने विचारले असता काय म्हणालेत माजी आमदार 2024 चे उमेदवार अण्णा देशमुख निवडणुकीमध्ये सध्या सर्वत्र दिलीप गायकवाड एकदम असं वातावरण टाईट झालेलं दिसते. आपण काय सांगू शकता ना? जरी 14 जण जरी उभे राहिले असतील तरी पण जल्लोष जे आहे किंवा वातावरण जे आहे ते थोडस चौरंगीत दिसायला लागलं आम्हाला. चौरंगी दिसतंय. मी 14 जणांना समोर ठेवून बघतोय, तरी पण त्यामध्ये मी विजयी उमेदवार असणार आहे. आता सध्या म्हणजे बरेचसे लोक आपलं भूलथापा देतात आणि भूलथापा देऊन सन्यानी परत एक वेळा निवडून आलं की आपलं दिलेला शब्द पाळत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि 10 वर्ष थांबलात असंही काही लोकांचं म्हणणं आहे. मग अचानक 2024 मध्येच का हा निर्णय घेतला, याबाबत आपण काय सांगू इच्छिता? मी 95 ला निवडणुकीला उभा राहिलो. 2000 ला निवडणूक लागली, तेव्हापासून आज 25 वर्ष झाली मी थांबलोय. एकदा ह्या भावाला एकदा त्या भावाला पाठिंबा दिला. पुढच्या वेळेस तुम्हाला देतो म्हणून सांगत होते. वाट बघितली. सगळ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आटपाडीकरांनी त्यांचं काम केलं. मग आता ते थांबायला तयार नाहीत. आता परत त्यांची मुलं आली. मग आम्ही दुष्काळ भागातले आमचे काय प्रश्न आहेत, शेती पाण्याचे प्रश्न अजून शेवटपर्यंत 30 वर्ष झालं सुटेनात. आवर्तने अजून ठरेना. टेंबूचं महापूर आल्यानंतरच पाणी येतंय, तोपर्यंत पाणी येत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी माझी उमेदवार आहे. अण्णा, आपण बेरोजगारीच्या बाबतीत किंवा महिलांसाठी खास करून उद्योगधंद्याचा काय विचार केलेला आहे? आमच्या भागामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये शिक्षण संस्था आहे, सूत गिरणी आहे, दूध संघ आहे, बँक आहे, साखर कारखाना अडचणीत आहे. तो सोडवण्याच्या दृष्टीने ह्या माध्यमातून मी सगळ्यांचा विचार करण्याचा, माझ्या परीने करायचा तेवढा मी प्रयत्न करतोय. आता जे भविष्यामध्ये शेतीला पाणी आलं, त्यामध्ये शेतीमध्ये उत्पन्न होणारी फळबागा असतील, फुलं असतील, भाजीपाला असेल, ह्याच्यासाठी नवीन नवीन स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं त्याची, त्याला योग्य भाव मिळावा या दृष्टीनं माझे प्रयत्न राहणार आहेत. आणि त्यामध्ये महिलांचे बचत गट असतील, युवकांच्या हाताला काम असेल किंवा ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ते स्वतः मालक होऊन गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट करतील, अशा पद्धतीचे माझे विचार आहेत. आणि विट्यामध्ये पॉवरलूम जे बंद पडले, मँचेस्टर असणारे एक उत्पादन करणारे एक मोठी सिटी आपल्या भागात होती, ते बंद पडलेलं ते. आणि दुसरा उद्योग त्यांचं शेड आहे, स्वतःची जागा आहे, लाईट आहे त्यांच्याकडे. म्हणजे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे असणार, फक्त आतली मशिनरी काय बदलायचं त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्याला करता येईल. आता यंत्रमाग मोडीतच निघालेले आहेत आणि बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की दिवसेंदिवस महागाई वाढत चालली. माग व्यावसायिक बांधवांसाठी काय करू इच्छिता? कसं आहे, त्यांच्याशी डायरेक्ट बोललं पाहिजे आणि त्यांना काय वाटतं आणि शासनाच्या काय स्कीम आहेत त्याचा मेळ घालणं हे आपलं काम आहे. पण त्यांनी जर ते चालू केलं तर इथल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे, बाहेरचे कोण येणार नाही. महागाईचा भडका हा सर्वत्रच उडत आहे, तरी आपण त्या महागाईला रोखण्यासाठी काय उपाययोजना आखणी केलेली आहे? महागाईला एक आमदार काही करू शकत नाही, हे टीम वर्क आहे. आणि सरकारला त्याविषयी म्हणजे चांगले निर्णय घेण्याच्या दृष्टीनं
टॅक्सेस कमी करणं आणि काय ट्रान्सपोर्ट कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महागाई कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतात. ते आता मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत. पहिल्या दिवशी आपण अर्ज भरायला ज्यावेळेस आला होता त्यावेळेस काही मीडियावाल्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की या भागामध्ये आपले कार्यकर्ते कमी दिसतात म्हणून सेनेनी, या बाबतीत आपण काय सांगू इच्छिता? आज तर मी फिरलो लेंगर माऊली गटात भरपूर कार्यकर्ते आहेत. 5 वर्ष ह्या दोघांनाही निवडून देताना मीच होतो, त्यामुळे त्यांचे मित्र हे माझे मित्र आहेत. त्यामुळे कार्यकर्ते तुमच्या चष्म्याच्या दृष्टीनं कमी वाटत असले तर ते माझे मित्र आहेत, कार्यकर्ते नाहीत. आता सध्या सर्वत्र तोडाफोडीचे राजकारण चालू आहे. म्हणजे गट फुटतात, गट तुटतात. मग मीडियामध्ये सर्वत्र त्या गोष्टीवरच फोकस केलेला जातो की हा गट फुटून त्या गटात गेला आणि त्या गट फुटून या गटात गेला. त्या बाबतीत आपली काय भूमिका आहे? माझ्या बरोबर सगळे माझे मित्र आहेत, त्यामुळे काही फुटाफुटी नाही आणि मी चांगल्या पद्धतीनं माझ्यावरती जनता प्रेम करायला लागली.